मतदानासाठी पोलीस यंत्रणा सज्ज। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची माहिती। धुळे जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार असून या प्रक्रियेसाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आजपासूनच पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे। या बंदोबस्तात पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, 6 उपविभागीय पोलीस अधिकारी, 10 पोलीस निरीक्षक, 125 पोलीस उपनिरीक्षक, 2000 पोलीस कर्मचारी, 1400 होमगार्ड, 50 वनविभागाचे कर्मचारी, 19 NCC सदस्य तसेच 600 पॅरामिलिटरी फोर्सचे जवान सहभागी आहेत। मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततापूर्ण पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष नियम लागू केले आहे। 100 मीटर परिसरात मोबाईल फोन नेण्यास बंदी घालण्यात आली असून मतदारांनी मोबाईल घरीच ठेवणे अपेक्षित आहे। 200 मीटर अंतरापर्यंत वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली आहे। संबंधित राजकीय पक्षांसाठी फक्त 200 मीटरच्या बाहेर मतदान सुविधा केंद्र उभारण्याची परवानगी देण्यात आली असून तेथे कोणत्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही। जिल्ह्यात 1753 मतदान केंद्र आणि 862 इमारतींमध्ये मतदान प्रक्रिया होणार आहे। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पेट्रोलिंगची व्यापक योजना आखण्यात आली आहे। यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहने अधिग्रहित करण्यात आली आहेत। संपूर्ण यंत्रणा सतर्क असून निवडणूक शांततापूर्ण पार पडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। उद्या धुळे विधानसभा 5ही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मतदान होणार आहे। त्याकरिता पोलीस यंत्रणा संपूर्णतः सज्ज आहे। मी संपूर्ण बंदोबस्त जस्ट आपल्याला सांगतो की 1 SP, 1 ॲडिशनल SP, त्याच्यानंतर 6 SDPO, 10 PI, 125 API PSI, जवळजवळ 2000 अंमलदार, 1400 होमगार्ड, 50 वन खात्यातील कर्मचारी, 19 आम्ही NCचे लोक घेतलेले आहेत आणि जवळजवळ 6 कंपन्या आपल्याकडे, म्हणजे 600 लोक, 600 पॅरामिलिटरी फोर्सेसमधले जवान, एवढा मोठ्या प्रमाणात आपण बंदोबस्त लावलेला आहे। याच्यामध्ये सगळ्या नागरिकांनी आणि कॅन्डिडेट्सने आणि पॉलिटिकल पार्टीने हे लक्षात ठेवायचं आहे की 100 मीटरच्या आतमध्ये कोणालाही मोबाईल फोन आणणं अलाउड नाही आहे। त्यांनी आपापला मोबाईल फोन घरीच ठेवणं अपेक्षित आहे। त्याचप्रमाणे बूथमध्ये एंट्री करताना कोणीही अशी कोणती वस्तू आणू नये जेणेकरून EVM मशीनला किंवा इतर लोकांना धोका उत्पन्न होऊ शकेल। म्हणजे कोणत्याही प्रकारचा हत्यार, कोणत्याही प्रकारचं लायसन्स देखील आम, कोणत्याही प्रकारचं पूजेचं अथवा इतर धार्मिक साहित्य हे असं कोणतंही आपल्याला अलाउड केलं जाणार नाही। 200 मीटरच्या पलीकडे आपण आपली वाहनं पार्क करणं अपेक्षित आहे। 200 मीटरच्या पलीकडेच संबंधित राजकीय पक्षांना वोटिंग फॅसिलिटी सेंटर्स आपण अनुमती इलेक्शन कमिशनने दिलेली आहे, परंतु त्यामध्ये कोणताही राजकीय प्रचार आपल्याला करता येणार नाही। त्याचप्रमाणे जे वोटिंग स्लिप्स असतात त्याच्यामध्ये देखील कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव, कॅन्डिडेटचे नाव अथवा चिन्ह आपण वापरू शकत नाही, याची सगळ्यांनी कृपा करून नोंद घ्यायची आहे। उद्या आपल्याकडे जवळजवळ 1753 पोलिंग बूथवर मतदान होणार आहे आणि जवळजवळ 862 बिल्डिंगमध्ये हे मतदान होणार आहे। संबंधित पोलीस यंत्रणा अतिशय अलर्ट आहे। आपण एरिया डॉमिनेशन तसेच सेक्टर पेट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहे। प्रत्येक अधिकाऱ्याला देखील आपण हाफ सेक्शन पॅरामिलिटरीचे फोर्सेस दिलेले आहेत। मोठ्या प्रमाणात वाहने अधिग्रहित आणि भाड्याने घेण्यात आलेली आहेत, जेणेकरून आपली संपूर्ण यंत्रणा सतर्क आहे आणि उद्याचे मतदान अतिशय शांततेत पार पडेल।